बघू आपण विज्ञान. आता प्राचीन भारतातला विज्ञान हा फार प्रगत होता. प्राचीन भारतातला विज्ञान हा फार प्रगत होता. प्राचीन भारतात जे झालं ते आधुनिक भारतात झालं नाही असं आपण म्हणू शकतो. बघा, पहिलं आहे वैद्यकशास्त्र. म्हणजे काय, तर एखादा माणूस बिमार झाला, त्याला काही बिमारी झाली तर काय करायचं. मग प्राचीन भारतात वैद्यकशास्त्रामध्ये बघा, भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हणतात. काय म्हणतात, भारतीय वैद्यकशास्त्राला काय म्हणतात, आयुर्वेद म्हणतात. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. बघा, एखादा रोग झाला तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पहिले त्याचे लक्षण, खोकला झाला आहे, ताप आलाय. आता कोरोनाचे लक्षण म्हणतो ना आपण, याला सर्दी झाली, खोकला झाला, हा खोकलतो, गळा दुखते म्हणजे कोरोना. अशा प्रकारची लक्षणं सुरुवातीला दिसली होती. म्हणजे लक्षणे, रोगांचे लक्षणावरून रोगांचा निदान होतो की याला हे लक्षणं दिसत आहेत, याला हा रोग झाला असेल, आणि त्या रोगावरील उपचार या गोष्टींच्या या आयुर्वेदमध्ये दिलेलं आहेत. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. आता रोग होऊ नये म्हणून आपण वॅक्सिन लावतो की नाही. आपण कोरोनाची वॅक्सिन आली ते लावतोय. म्हणजे काय, तर आपली प्रतिकार क्षमता वाढवतोय. मग पुरवू नये म्हणून काय करायला पाहिजे, याचा पण विचार आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. फार मोठी पुस्तकं आयुर्वेदाची अशी. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसार, हर्यक वंश शिकलो ना आपण. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. मग त्यांच्या याच्यामध्ये कोण होता बेटा, जीवक नावाचा प्रसिद्ध काय होता, वैद्य होता. संहिता, चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. चरक संहिता जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की चिकित्सा कशी करायची आणि कोणकोणते औषध वापरायचे. आणि ही चरक संहिता कोणी लिहिली, तर चरक नावाचा ऋषी होता. कोणी लिहिली, चरक नावाचे ऋषी होते, त्यांनी लिहिलेली आहे. हा ग्रंथ चरक यांनी लिहिलेला आहे. तर सुश्रुत संहिता, सुश्रुत संहिता, तर सुश्रुत नावाचा ऋषी होता, त्यांनी लिहिलं सुश्रुत संहिता. आणि तो काय होता, शल्य विशारद होता. म्हणजे काय, तो ऑपरेशन वगैरे करायचा. आता विचार करा, केव्हाची गोष्ट करतो मी, प्राचीन भारताची. तेव्हा भारतात ऑपरेशन व्हायचे. आणि आताचे लोक काय म्हणतात, इंग्लंडमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केला, इंग्लंडच्या लोकांनी हार्ट काढून लावला. पण भारतात तर हे सगळं पूर्वीच सुरू होतं ना, होता की नाही. तर सुश्रुत संहिता शल्य विशारद लिहिलेलं आहे. तर सुश्रुत संहिता याची माहिती, सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगाचे निदान आणि त्यावरील उपाय दिलेले आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय दिलेलं आहे, रोगांवरील उपाय दिलेले आहेत. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणारी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यांच्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे. तर सुश्रुत संहितेमध्ये काय दिलेलं आहे बेटा, जर अस्थिभंग झाला, एखाद्याचा हार्ट तुटला तर काय करायचं, आयुर्वेदिक घरचा उपचार. विचार करा त्या लोकांनी किती प्रगत होते ते. सुश्रुत संहितेमध्ये अस्थिभंग कसा होतो, किंवा जखमा जे होतात ते जखमा कामुळे होतात, त्याच्यावर काय उपचार करायचे, हे सगळं माहिती दिलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झालेले आहे. बघा, सुश्रुत साहित्याचे अरबी लोकांनी काय केलं, भाषांतर केलेलं आहे. लईच बोलतो. सुश्रुत संहितेचे भाषांतर अरबी लोकांनी अरबी भाषेमध्ये केलेलं आहे. आणि त्याचं नाव काय बेटा, किताब ई सुसूद, किताब ई सुसूद. वाघभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. वाघभट्ट नावाचा पण ऋषी होता, तो पण वैद्य होता, त्यांनी पण पुस्तकं लिहिलेले आहेत. आणि वाघभट्टाने कोणती पुस्तक लिहिली आहे बेटा, अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता. काय लिहिलं आहे, अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता. ठीक आहे. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रस रत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. बघा, धातू म्हणजे मूलद्रव्य. तुम्हाला सांगितलं मूलद्रव्य धातू असतात वेगवेगळे प्रकारचे, 92 मूलद्रव्य सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी काही धातू आहेत तर काही अधातू आहेत. तर त्या धातूबद्दल, रसायनाबद्दल सुद्धा लिहून ठेवलं आहे. कोणी, तर नागार्जुन हा बौद्ध भिक्खू होता, त्यांनी रत्नाकर या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. कोणत्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे, रस रत्नाकर या पुस्तकात नागार्जुननी रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेली आहेत. आता बघा, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय संहिता, त्यानंतर हे रसायने आणि धातूची रस रत्नाकर, म्हणजे किती वैज्ञानिक पुस्तकं त्यावेळेस लिहून झालेल्या आहेत. आता बघू खगोलशास्त्र. खगोलशास्त्र म्हणजे काय रे, खगोल म्हणजे काय रे,
पृथ्वी खगोल म्हणतो आपण, पृथ्वीला खगोल. आणि खगोलशास्त्र म्हणजे पूर्ण अवकाश वगैरे, सूर्य वगैरे आहे ना, या सगळ्या गोष्टी. तर खगोलशास्त्रामध्ये सुद्धा प्राचीन भारत प्रगत झालेला होता. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्र म्हणजे अवकाश, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, ग्रह याबद्दल अभ्यास केलेला होता. आणि गणित या विषयात सुद्धा अभ्यास केलेला होता. 1 ते 9 अंक म्हणजे नैसर्गिक अंक आणि शून्य यासारख्यांचा वापर भारतीयांनीच प्रथम केला. बघा, याचा प्रथम शोध कोणी लावला? तर भारतीयांनीच लावला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. एकक आपण म्हणतो ना, एकक, दशक म्हणतो ना, शतक, तर याच्यानुसार अंकांची किंमत बदलते की नाही? जर एककमध्ये 1 ठेवला असेल तर एकच किंमत असते, आणि दशकमध्ये ठेवला असेल तर 10 होते, शतकमध्ये असेल तर 100 होते. हे त्या लोकांना माहीत होतं. कोणाला? आपल्या प्राचीन ऋषीमुनींना माहीत होतं. त्यांनी सगळं शोधून काढलेलं आहे. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांचे अनेक सूत्र दिलेले आहेत. बघा, गणिताचे सूत्र सुद्धा दिलेले आहेत प्राचीन भारतातील लोकांनी, है ना. त्याच्यापैकी कोण? आर्यभट्ट. त्यांनी आर्यभट्टीय या पुस्तकात सूत्र लिहिलेले आहेत गणिताचे. आणि हे जे आर्यभट्ट होते ते खगोलशास्त्रज्ञ होते. फक्त गणितज्ञ होते का आर्यभट्ट? नाही, आर्यभट्ट हे खगोलशास्त्रज्ञ होते. खगोलशास्त्रज्ञ म्हणजे अवकाशाविषयी माहिती सांगणारे, है ना. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी सांगितले. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे कोणी सांगितले? आर्यभट्टने सांगितलेलं आहे इसवी सन 500-600 मध्ये. विचार करा. त्यानंतर आपण शिकलो गॅलिली त्याने सांगितलं की नाही, पृथ्वी सूर्याच्या आजूबाजूला फिरते. मग त्याला सजा दिली गेली, त्याला कमऱ्यामध्ये डांबून ठेवण्यात आला. पण त्याच्यापूर्वी 1000 वर्षापूर्वी आर्यभट्टाने सांगून दिलं होतं की सूर्य ही पृथ्वीच्या आजूबाजूला फिरते. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वाराह मिहीर याने पंचसिद्धांतिका, आता हा वाराह मिहीर बौद्ध होता पण त्यांनी बौद्धम शिकवलं. त्यांनी कोणती पुस्तक लिहिली? पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतमधील बौद्ध तत्वज्ञान कुठं गेला रे? चुकला का काही? या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचार केलेला आहे. हे वाराह मिहीर जो होता इसवी सनाच्या 6व्या शतकात, त्यांनी जो ग्रंथ लिहिला पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी खगोलशास्त्राबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्या खगोलशास्त्राच्या पुस्तकात त्यांनी फक्त भारतीय खगोलशास्त्र माहिती आहे का? फक्त भारतीय माहिती आहे का? तर नाही, ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमधील माहिती सुद्धा त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेली आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? पंचसिद्धांतिका. मग हे प्रश्न कसे येतात की समोर दिलेल्या पुस्तकामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित पुस्तक सांगा. तर कोणती आहे? पंचसिद्धांतिका. कोणी लिहिली? तर वाराह मिहीर यांनी लिहिलेली आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणित्याने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केलेलं आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात ब्रह्मगुप्त नावाचा जो वैज्ञानिक होता, गणितज्ञ होता, त्यांनी जी पुस्तक लिहिली त्याला अरबी भाषेत भाषांतर केलेलं आहे. जसं आता आपण बघितलं चरक संहितेचं त्यांनी अरबी भाषेत भाषांतर केलेलं आहे, सुसूत म्हणून किताबे सुसूत, तसं हे ब्रह्मगुप्त लिहिलेल्या पुस्तकाचं आपण हे केलेलं आहे. त्यानंतर बघा कनाद. हे कनाद नावाचे ऋषी होते, महर्षी कनाद. कनादाचं एक दर्शन आहे, वैशेषिक दर्शन. हे बघा मित्रांनो, भारतात जे दर्शन आहेत, दर्शन म्हणजे अध्यात्मिता. अध्यात्मिता म्हणजे तुम्ही देवाला कसं मानता, देव कोण आहे, देव कसा असतो, या गोष्टींबद्दल 7 प्रकारचे विचार प्रवाह आहेत. किती प्रकारचे? 7. त्याच्यापैकी जे 5 आहेत ते आहे सात्विक म्हणू आपण, है ना, आस्तिक म्हणू. आस्तिक 5 कोणते आहेत? आस्तिक आहेत. तर 2 काय आहेत? नास्तिक आहेत. काय आहेत? नास्तिक. ते डायरेक्ट म्हणतात की देव नाहीये, फक्त माणूस जन्म घेतो आणि मरून जातो. त्याच्यापैकी लोकायत एक आहेत, है ना. तर कनादचं दर्शन काय? वैशेषिक दर्शन आहे. आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला वैशेषिक दर्शन, या ग्रंथात त्यांनी अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. अणुपरमाणू, मी काल तुम्हाला सांगत होतो की पदार्थाच्या लहानात लहान कण त्याला काय म्हणतात? अणु म्हणतात. पदार्थाच्या सर्वात लहान कण त्याला काय म्हणतात? अणु म्हणतात. तर याचा विचार केलाय त्यांनी, कनाद ऋषींनी. विचार करा, आताचे सायंटिस्ट सांगतायत की अणु असतो, अणुमध्ये न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन त्याच्या आजूबाजूला फिरतात. आताचे ऋषी आताचे वैज्ञानिक सांगतायत. पण कनाद काय होते? वैज्ञानिक होते का? नाही, ऋषी होते.
आणि त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवला आहे अणू. बघा म्हणजे किती विद्वान होते आपले ऋषीमुनी है ना. कणाच्या मध्ये विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र क्षय राहतो. बघा पदार्थाचा जो लहानात लहान कण असतो ना, त्या लहानात लहान कणापासूनच या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची निर्मिती झाली आहे असं कोण म्हणतात? कणाद म्हणतात. केव्हा म्हणतात? 1000 वर्षापूर्वी ते म्हणून गेले. आणि आताचे सायंटिस्ट ते शोधण्याच्या प्रयत्नात आहेत की अणूच्या लहानात लहान कण जर आपल्याला भेटला तर त्याला दैवीय कण म्हणतात. हिग्स बोसॉन नाव आहे त्याचं, आपण शिकलोय. सॉर्न नावाची प्रयोगशाळा आहे स्वित्झर्लंडमध्ये. त्या प्रयोगशाळेमध्ये जमीनमध्ये गड्डा केलेला आहे सुरंगसारखा, आणि तिथं 2 अणूंना असं टकरवतात आणि त्याच्यापासून कोणता कण तयार होतो त्याचा शोध घेत आहेत. तो जर भेटला तर माणूस जर विचार केला ना, फक्त डोळे बंद केले की नंदुरबार, डोळे बंद केले की दिल्ली, एवढा पॉवर येऊन जाईल. त्याला दैवीय शक्ती म्हणतात. हिग्स बोसॉन नाव दिलेलं आहे वैज्ञानिकांनी त्याला. आणि तो हिग्स बोसॉन भेटला की मग झालं, मग लोक कुठल्या कुठं निघून जातील है ना. पण त्यांचा शोध सुरू आहे. आता मला सांगा, ते नारायण नारायण म्हणायचे, बघता का तुम्ही? नारायण नारायण ते कुठल्या कुठे निघून जातात की लगेच. मग त्यांच्याकडे तो दैवीय कण असेल, त्यांच्याकडे तो दैवीय कण असेल असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे तो हिग्स बोसॉन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याच्याबद्दल बघा कोणी सांगितलं? कणादनी सांगितलं. बेटा अणू परमाणू काय असतो, या निरनिराळ्या वस्तू अणूपासून बनलेल्या आहेत. म्हणजे त्या लोकांनी तेव्हा सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आपण म्हणतो आता वैज्ञानिकांनी शोध लावला. अरे भारतात ते पहिलेच लागलेले आहेत सगळे शोध.